नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. कोणी असेल तर रिएक्शन करा, काहीतरी कमेंट करा. नमस्कार. नमस्कार. सुरू करते. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सदाशिवसमारम्भां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तं वंदे गुरुपरंपरा. वंदे गुरुपरंपरा. जय जय रघुवीर समर्थ. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा. श्रवण नयनजं वा मानसं वा पराधं. विहितम अविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दं. वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. बघा, आतापर्यंत आपण जे शंकराचार्यांचं गोष्ट ऐकली, दोन गोष्टी ऐकल्या. पहिल्यांदा ऐकलं की शंकराचार्यांच्या समोर एक व्यक्ती आला, म्हणजे जो आपण भिकारी आला म्हटलं, आणि त्या भिकाऱ्यांनी जे काही त्यांना म्हटलं, अशा प्रकारचं म्हटलं की तुमचं ज्ञान असून सुद्धा जर तुम्हाला क्रोध येत असेल तर तो क्रोध काही कामाचा नाही. तुम्ही जे स्नानाला जाता म्हणताना त्या स्नानाला जाण्यापेक्षा मला स्नान करायची गरज आहे, असं म्हटल्यानंतर शंकराचार्यांचे डोळे खाडकन उघडलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांनी जे ज्ञान मिळवलंय ते ज्ञान मिळवत असताना मंडन मिश्रांचा पराभव, म्हणजे त्यांना हरवलं, आणि ते हरवल्यानंतर ते त्या ठिकाणी विजयी झाले. इथपर्यंत त्याचं ज्ञान झालं की त्यांच्या गळ्यात घातलेला जो हार आहे त्या हारावरून समजलं की यांना क्रोध आलेला नाही. आणि आधी क्रोध आला एवढीच कमतरता होती ना फक्त, तर तो क्रोध आल्यानंतर आणि आता तो त्यांनी नाही दिसला, त्यामुळे मंडन मिश्रांच्या पत्नींनी त्यांना विजयी घोषित केलं आणि स्वतःच्या पतींना नाही. त्यांनी म्हणजे सुरुवातीच्या काळी या सगळ्या घटना जेव्हा घडतात ना, सगळीकडे निरपेक्ष भाव आहे. जो हुशार आहे, जो त्या ठिकाणी पात्र आहे, त्या सगळ्या पात्र लोकांना त्या ठिकाणी संधी मिळून आणि पुढे त्यांचं कल्याणाचं कार्य होत आहे. मग कल्याणाचं कार्य करण्यासाठी सुरुवातीला जी परीक्षा असते ती परीक्षा समजून उमजून त्यांनी घेतली आहे. आणि त्यांनी सुरुवातीचं जे स्तोत्र, त्यामुळे त्यांनी सुरुवातीला जेव्हा त्यांना विश्वनाथाचं दर्शन झालं असं आपण म्हटलं, म्हणजे काशीमध्ये विश्वनाथाचं दर्शन झाल्यावर त्यांनी गंगा स्नान केलं, तर तो जो चांडाळ आहे, तो जो भिकारी आहे, तो भिकारी त्यांना ज्ञान देणारा ठरला. मग ज्ञान देणारा कोणीही ठरू शकतो असं दत्तात्रय भगवंतांनी सुद्धा सांगितलंय की मी स्वतः ज्ञानाचा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम असं असून सुद्धा त्या आपल्या दत्तात्रयांनी सुद्धा कितीतरी गुरु केले की माझं हे जे शिष्यत्व आहे ते असंच अबाधित राहिलं पाहिजे. तसंच शंकराचार्यांना ह्यांच्याकडून ज्ञान मिळालंय. कुणाकडून? की जे चांडाळ म्हणून समोर आला ते. आपल्याला जर एखादी अशी घटना घडली, आपल्या जीवनामध्ये जर अशी एखादी घटना घडली आणि सत्य समोर आलं, तर ते सत्य स्वीकारण्याची आपली तयारी नसते. कारण तेवढं ज्ञान असून सुद्धा आपली नम्रत्व घेण्याची पात्रता नसते. आणि ती नम्रत्व घेण्याची पात्रता आणि त्यांचा कमीपणा घेऊन ते सगळं नवीन शिकण्याचं त्यांनी त्याला गुरु मानलंय. चांडाळाला किती मोठी गोष्ट या ठिकाणीच तर अर्धा वेदांत कळतो की ज्या ठिकाणी मला सगळं माहिती असून सुद्धा जो समोर व्यक्ती आला तो विश्वनाथांचं दर्शन झालं ती वेगळी गोष्ट आहे, पण कोणत्या रूपात आलाय
कोणत्या रूपामध्ये आलाय तर तो चांडाळाच्या रूपात आलाय. मग चांडाळ सुद्धा माझा गुरु आहे. मग चांडाळ सुद्धा माझा गुरु आहे म्हणून त्यांनी नतमस्तक झालेत. आणि नुसतं नतमस्तक झाले नाही तर त्यांनी मनीषा पंचक लिहिलंय. आणि मनीषा पंचक म्हणजे माझी मनीषा काय, म्हणजे एखादी घटना जेव्हा जीवनामध्ये घडते तर त्या जीवनामध्ये घडलेल्या घटनेचा परिणाम आपल्या मनावर होणं आवश्यक आहे. आणि तो जर मनावरती परिणाम झाला आणि तसं जर आपण वागू लागलो आचरणात, मी पहिल्या दिवशीपासून सांगते की धर्म हा धारण करण्याची गोष्ट आहे, ऐकण्याचं नाही आहे. मग असं ते उदाहरणही समोर आलं पाहिजे. मग ते जे उदाहरण आहे शंकराचार्य, थोडा आधार आपण शंकराचार्यांच्या याचा घेतला विवेक चूडामणीचा, त्यामुळे शंकराचार्य कसं हे कळलं पाहिजे ना आधी. मग त्या शंकराचार्यांनी त्यांना गुरुरूपात मानलं आणि गुरुरूपात मानल्यानंतर आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवला. हे मंडन मिश्रांच्या आपल्या उदाहरणावरून आपल्याला समजलं आणि त्यांना पीठाधीश सुद्धा केलेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर किती त्यांची तळमळ आहे, जनकल्याणाची आणि आत्मकल्याणाची दोन्ही सुद्धा किती तळमळ आहे हे आपल्याला त्यातून दिसतं. मग त्यांनी मनीषा पंचक लिहिलं. जे मनीषा पंचक त्यांनी लिहिलं ते आता आपण आत्मसात करायची गरज आहे. त्यांनी जसं ठरवलं, सध्या आपल्याला ज्ञान देणार नाही, सध्या आपण काय ठरवायचं. एकदा सध्या गणपतीला बुद्धी मागितलीच आहे, कारण गणपती हा शिवाचा पुत्र आहे म्हणून आपण त्याला बुद्धी मागितली. विवेक एवढा कळू दे, सत्य काय आहे ते कळू दे, सत्यापर्यंत जाण्यासाठी सत्य स्वीकारण्याची तयारी माझी असू दे, असं म्हणून आपण भगवंताला खरी प्रार्थना केली. जी आता शाळेमध्ये करत होतो ती प्रार्थना तर पूर्ण झालीच आहे, पण त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर आता आत्मकल्याणासाठी मला तुझी बुद्धी अगदी नतमस्तक होऊन मी तुझ्याकडून घेते आहे, मागते आहे, असं जेव्हा म्हणतो तर हे मनीषा पंचक जे आहे शंकराचार्यांचं, ते त्यांच्या जीवनात जर बदल घडतो तर तोच बदल आपल्या जीवनात घडावा. जे जे आपल्या डोळ्यासमोर येईल ते सगळं ज्ञानच आहे, तो भक्तिमार्ग असो का वेदांत असो. मग आता शंकराचार्यांनी जे पंचक लिहिलंय मनीषा पंचक, नावच मनीषा पंचक आहे. मनीषा म्हणजे त्यांची इच्छा काय, आणि ती इच्छा अशी लांबण नाही लावलेलं, 5 याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आणि त्यानंतर त्यांचं जीवन आमूलाग्र बदललं. म्हणजे त्यांनी ते पंचक अगदी मनापासून लिहिलं आणि मनापासून लिहिल्यानंतर त्यांनी जे काही ज्ञान घ्यायचंय ते घेतलं. त्यानंतर क्रोधावरती नियंत्रण आणलं, जे त्याला विश्वनाथांनी चांडाळाच्या रूपात सांगितलं, आणि ते झाल्यानंतर ते सिद्ध सुद्धा केलं. जे आपण 4 भागांमध्ये सतत आपली एक पुढती पायरी जातोय आपण, तर ती सिद्धता सुद्धा त्यांना मंडन मिश्रांच्या याच्यामध्ये शास्त्रार्थामध्ये मिळाली आहे. मग त्यांनी जे मनीषा पंचक लिहिलं ते मनीषा पंचक अगदी लहानपणी ऐकलेलं वाचलेलं होतं आणि तशीच चाल तोंडात येते. म्हणून फक्त प्रत्यक्षात ते वृत्त काय आहे ते आधी लहानपणी जसं गुणगुणलं तसंच आपल्या तोंडात येत असतं. ते जे मनीषा पंचक आहे ते जर समजून घेतलं तर त्यांची सुद्धा बुद्धी आणि त्यांचे सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतील, कारण त्यांची जी इच्छा होती तीच इच्छा त्यांनी पूर्ण केली. आपली सुद्धा तीच इच्छा असायला पाहिजे जर आपल्याला ज्ञानमार्गाने जायचं असेल तर. तर त्यांचं जे पंचक आहे ते असं आहे, किम गंगा पुनिबिंबितेंबरमणौ चंडालवाटीपया पुरे चांतरमस्ते कांचन घटी मत्कुंभयोर्वांबरे प्रत्यग्वस्तुनि निस्तरंग सहजा नंदावबोधांबुधौ विप्रोयं स्वपचोयमित्वयि महान कोयं विभेदभ्रमः. असं त्यांचं पहिलं कडवं आहे. ज्या ठिकाणी ते काय म्हणतात आहे, हे जे म्हणत असताना त्यांनी काय सांगितलं की गंगेचं पाणी, आता मी गंगेच्या स्नानाला जातोय, हे जे गंगेचं पाणी आहे त्या गंगेच्या पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलंय. गंगेच्या आता शब्दशः अर्थ आपण सांगणार नाही, त्याचा मतितार्थ सांगते की गंगेच्या पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडतं, गंगेच्या पाण्यामध्ये पडलेलं. आणि हे जे प्रतिबिंब मी बघतोय आता माझ्या समोर, जे गंगेचं प्रतिबिंब आहे, म्हणजे स्नानाला जाताना यांनी जेव्हा त्याला नाही सांगितलं तेव्हा त्यांच्या मनात गंगेमध्ये प्रतिबिंब जे होतं ते वेगळं होतं. आता ते म्हणतात की माझ्या समोर जी गंगा आहे त्या गंगेमध्ये जे आकाशाचं प्रतिबिंब पडतंय तेच ह्या चांडाळाच्या वस्तीजवळ असलेल्या गंगेत सुद्धा पडतंय. आता त्यांना काय जाणवलं की आता जे माझे डोळे उघडले ते डोळे उघडले कसे, कारण जे माझ्या गंगेमध्ये प्रतिबिंब पडतंय तेच प्रतिबिंब चांडाळाच्याही गंगेच्या समोर पडतंय. चांडाळाची जी वस्ती आहे त्या ठिकाणी सुद्धा पडतंय. म्हणजे किती खडपडून जागे झालेले आहेत.
आणि ते पाण्यात दिसणाऱ्या आकाशापेक्षा त्यांचं आकाश वेगळं नाही आणि माझ्या गंगेमध्ये दिसतंय आकाश ते वेगळं नाही. म्हणजे एकात्मभाव साधलाय. धक्का बसला. आपल्याला जर कोणी असा अपमान केला असता आणि म्हटलं असतं की मला आंघोळ करायला पाहिजे तर किती वाईट वाटलं असतं. आणि ज्ञान संपन्न आहे, आपण ज्ञान संपन्न आहोत. आणि असं असताना सुद्धा त्यांचे जेव्हा डोळे उघडले तेव्हा आणि असं म्हटलं त्यांनी, चांडाळाला मनापासून गुरु मानलंय. कितीही विद्वत्ता आणि कितीही नम्रता आणि ज्यांनी जगाचं कल्याण केलेली ही विभूती त्यांनी चांडाळाला मानलं. आणि मानल्यानंतर नमस्कार करून हे पंचक लिहिलं की जे चांडाळाच्या घरासमोर ती गंगा वाहते ते गंगेत दिसणारं प्रतिबिंब आणि मला जे दिसतंय माझ्या घरासमोर ते प्रतिबिंब काही वेगळं नाही. मग सोन्याचा घट असो, त्यांनी उदाहरणं तेच दिली आहे की सोन्याचा घट असो किंवा मातीचा कुंभ असो. सोन्याचा घट असला तरी चालतंय आणि मातीचा कुंभ असला तरी चालतंय. त्यामध्ये जे आकाश आहे, आकाशतत्व म्हणजे भरलेलं जे आकाशतत्व आहे ते काही वेगळं नाही. म्हणजे माझा हा जो घट आहे, हा देहरूपी जो घट आहे, तो माझा घट असो, ज्ञानी माणसाचा असो, अज्ञानी माणसाचा असो, चांडाळाचा असो का संन्यासाचा असो, कुणाचाही असो, त्यामध्ये एकच तत्व भरलेलं आहे. हे सांगत असताना किती मोठं मन केलं असेल त्यांनी. म्हणजे मला जे गंगेमध्ये प्रतिबिंब दिसतं ते बिंब आणि या चांडाळाच्या घरातून दिसणाऱ्या गंगेचं प्रतिबिंब एकच आहे. म्हणजेच जर सोन्याचा घट असला तरी आणि मातीचा घट असला तरी आकाश एकच आहे. त्यामध्ये घट फुटल्यानंतर आकाश मुक्त होत आहे. तशीच अवस्था आता मला दिसते की हे काही वेगळं नाही. म्हणजे स्वतःमध्ये निर्मळ आणि तरंगरहित आणि सहज आनंद स्वरूप जे आत्मज्ञान आहे, तो ब्राह्मण असो की चांडाळ असो किंवा आणखी कोणीही असो, जीव जंतू, पुढे पिप्पलिका सुद्धा म्हटलंय, म्हणजे मुंगीच्या सुद्धा आणि हत्तीच्या सुद्धा त्यांनी म्हटलंय. हे कुठेही काही असलं तरी तत्व एक आहे. भगवंता किती मोठा हुशार कारागीर आहे तो. आणि तो कारागीर आहे हे मला दृष्टी झाली. हे ज्ञान कोणी दिलं मला? या चांडाळाच्या रूपाने विश्वनाथांनी दिलंय. म्हणजे त्यांनी सांगितलंय की विश्वनाथांनी की कुणाच्याही रूपात मी असतो. तो सोन्याचं भांड असो का मातीचं भांड असो, त्या भांड्यामध्ये जे तत्व आहे ना ते तत्व एकच आहे असं मला सांगितलं. आणि हा चांडाळ असा भेद करणं हा केवळ भ्रम आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा भ्रम मनातून काढून टाकला की मी वेगळा आहे, कारण त्यांनी सुरुवातच तशी केली आहे. आणि पुढे जाऊन ते जिंकलेले असल्यामुळे त्यांनी ते सिद्ध केलं. आणि प्रत्येक वेळी भर आपला सिद्धतेवर असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची सिद्धता आपल्यासमोर असली पाहिजे. विज्ञान युगामध्ये सिद्धता असली तरच आपण ते मानणार आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की जात, वर्ण आणि देह यावर आधारित जो भेद आहे ना, तो अज्ञानामुळे माझ्या मनात होता, तो विश्वनाथा तू दूर केला. आणि जो समोर आणलाय व्यक्ती, तो मुद्दामच तो आणलाय असं समजायला पाहिजे. माझी प्रगती व्हावी याकरता, माझी प्रगती व्हावी याकरता मनीषा पंचकातलं पहिलं जे काव्य आहे, पहिलं जे कडवं आहे त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलंय की वाहणारी गंगा माझ्यासाठी वेगळी नाही. महा जो सूर्य आहे तो मलाही दिसतोय आणि सगळ्यांना दिसतोय, परदेशात दिसतोय. मध्ये त्यामध्ये सूर्यदेवानी भेद केलेला नाही, भगवंतानी भेद केलेला नाही व्यक्ती निर्मितीमध्ये. मग मी का भेद करायचा? मी हा जो भेद करत होतो तो केवळ भ्रम आहे. मी जे आतापर्यंत भेद करत होतो तो भ्रम आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये आपण विशाल गोष्टींकडे जातो, विशाल बुद्धीकडे जातोय. आणि सांगणारे शंकराचार्य आहेत, त्यांनीच लिहून ठेवलंय. हे सगळं सांगत असताना आपली बुद्धी विशाल होते. हा पहिल्या याच्यामधला अर्थ झाला. या ठिकाणी गंगेचं पाणी आणि घट ह्या दोन उदाहरणांमधून त्यांनी सांगितलं की सगळीकडे जर सगळं सारखं तत्व आहे तर मी का भेद मानावा? मनामध्ये जर भेद असेल ज्ञान अज्ञानामध्ये तर तो अज्ञानामुळे आहे, तो माझा भ्रम आहे. मग आता त्यांनी दुसरं कडवं घेतलंय. जाग्रत स्वप्न सुषुप्तिषु स्फुटतरा या संविदुजृंभते या ब्रह्मादि पिपीलिकांत तनुषु प्रोता जगत साक्षिणी सैवायं न च दृश्यवस्थिति दुढा प्रज्ञापि यस्त्याति चेत् चंडालोस्तु सतुद्विजोस्तु गुरुरी तेषा मनीषा मम तेषा मनीषा मम तेषा मनीषा मम. म्हणजे ही जी मनीषा आहे ना माझी, ही माझी खरी मनीषा आहे. या मनीषा पंचकामध्ये त्यांनी सांगितलंय की माझी मनीषा काय आहे, तो माझा गुरु आहे. हे वाक्य आता ते नेहमी येणार आहे तिन्ही ओळींमध्ये की तेषा मनीषा मम. माझी इच्छा आहे आणि माझी इच्छा असल्याशिवाय तसं काहीच होत नाही.
आता माझे डोळे भगवंतांनी उघडले, चांडाल रूपामध्ये दर्शन दिलंय आणि कुठेही भेद करायचा नाही हे मला त्यांनी सांगितलंय. आता जी चेतना, आता त्यांनी नुसत्या व्यक्तीमध्ये न राहता, म्हणजे ऐहिकामध्ये न राहता त्यांनी सांगितलं की जी चेतना जागृतीत आहे, स्वप्नात आहे, जी सुषुप्तीत आहे, म्हणजे सरळ सरळ थोडक्यात वेदांत सांगतायत की जे जागृतीत दिसतं ते, स्वप्नात दिसतं ते, सुषुप्तीत दिसतं ते, म्हणजे झोपलेलं असतो गाढ तरी सुद्धा आपण सकाळी उठल्यावर म्हणतोच की नाही की मला जाग आली आणि मला छान झोप लागली, असं जेव्हा म्हणतो की नाही, तर त्या तिन्ही वेळी जे असतं त्या तिन्ही अवस्थांमध्ये जे स्पष्टपणे प्रगटतं ते तत्व महत्वाचं आहे आणि ते सगळीकडे आहे. जी ब्रह्मदेवांपासून मुंग्यांपर्यंत आहे, ब्रह्मदेवापासून मुंग्यांपर्यंत आहे. विरोधाभासात आपलं जीवन जाणार आहे पुढे ज्ञानानी. त्यांनी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी. पहिल्यांदा जेव्हा सांगितलं तेव्हा गंगेचं पाणी सगळीकडे सारखं आहे, कारण गंगेला स्नानाला जात आहेत. आणि आता ते म्हणतात आहे की ब्रह्मदेव का असेना आणि मुंगी का असेना, पिपलिका, ती मुंगी का असेना, त्यामध्ये एकच तत्व आहे. जागृती, सुषुप्ती आणि स्वप्नामध्ये सुद्धा एकच तत्व आहे. आपल्याला असं जे स्वप्नात दिसतं तो बघणारा मी आहे, जागेपणी बघतोय मी डोळ्यांनी साधं, पण बघणारा मागे कोणीतरी आत्मा आहे, तो सुद्धा मीच आहे. आणि सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपल्यानंतर जेव्हा मला असं जाणवतं की सकाळी माझी झोप छान झाली, कोण सांगतंय हे सांगणारा सुद्धा तो एकच आहे जो सर्व देहांमध्ये व्यापून आहे. मग सगळ्यांना एकत्र घेऊन टाकलं, सगळ्यांना एकत्र घेतलं, लहान असो मोठा असो, आणि कोणता वर्णभेद नाही, जातीभेद नाही. फक्त माझ्या अज्ञानाने मी हा जो भेद केला होता ना, त्याबद्दल भगवंता मला क्षमा कर. आणि त्यानंतर जे आपल्याला ज्ञान देतील ते किती किती पवित्र ज्ञान असेल, कारण त्यांची आत्मशुद्धी झालेली आहे, अंतःकरण शुद्धी झाली आहे विश्वनाथांच्या कृपेने. आता तीच चेतना आहे जी दृश्य वस्तू नाही अशी दृढबुद्धी ज्याला आहे. आता दृढबुद्धी करावी लागेल. जे दिसतं तेवढंच फक्त सत्य नाही, सगळ्या भागांमध्ये तोच व्यापून आहे हे जेव्हा मला कळलं, तर तो चांडाळ असो किंवा द्विज असो. पुन्हा त्यांनी तेच म्हटलंय, चंडालोस्तु सतु द्विजोस्तु गुरुरी तेषा मनीषा मम. म्हणजे चांडाळ असो, तो द्विज असो, तो माझा गुरु आहे. माझ्या समोर जो अशा रूपामध्ये अवतार घेईल आणि जो मला ज्ञान देईल, म्हणजे जो कोणी ज्ञान देत असेल, जे ज्ञान म्हणजे घेणारा किती तयार आहे शिष्य अतिशय तयार आहे. कोणत्याही रूपामध्ये मला मिळालं तरी चालेल, तो कोणत्याही रूपामध्ये आला तरी मी ज्ञान घ्यायला तयार आहे आणि तोच माझा गुरु आहे आणि ही माझी ठाम मनीषा आहे. हे त्यांचं आता पालुपद आहे. हीच माझी ठाम मनीषा आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे मनाची प्रगल्भता झाली, शरणागती झाली भगवंताच्या समोर, आणि भगवंत आपल्या समोर कोणत्याही रूपात येऊ शकतो यावरती मती स्थिर झाली. हे पंचक लिहिल्यानंतर त्यांनी त्यांचं विवेचन केलेलं आहे आणि त्यानंतर जो मंडळ मिश्राचा वाद झालेला आहे तो जिंकलेले आहेत. हे मला पुन्हा पुन्हा सांगा वाटतंय. अशा या 2 कडव्यांमधून त्यांनी सांगितलं, पंचकच आहे हे, त्यांनी 2 कडव्यांमधून सांगितलं की माझी बुद्धी आता या ठिकाणी स्थिर झाली आणि भगवंता ही बुद्धी स्थिर कर. आणि हेच आपण पहिल्या दिवशीपासून म्हणतोय की कुठेतरी बुद्धी स्थिर करायला पाहिजे. ज्ञान कोणत्या रूपात समोर येईल सांगता येत नाही आणि ते ज्ञान घेण्यासाठी माझी तर पात्रता पाहिजे. तू सगळीकडे वसलेला आहे, तू सगळीकडे असल्यामुळे आता मला ही बुद्धी स्थिर झाली आणि हीच माझी मनीषा आहे. हीच माझी मनीषा आहे, माझी दुसरी कोणतीही मनीषा नाही. कोणत्याही रूपात माझ्यासमोर ज्ञान येऊ द्या, ते ज्ञान घेण्याची पात्रता माझ्या अंगी असावी आणि ही मनीषा, आणि तो माझ्यासमोर गुरु रूपाने येणार आहे. जो कोणी व्यक्ती ज्ञान, छोटंसं का ज्ञान, जसं दत्तात्रेयांनी अगदी मधमाशीपासून ज्ञान घेतलं तशीच माझी बुद्धी होऊ दे आणि कुठून का ज्ञान मिळेना मला मिळू दे. कारण आत्मकल्याण हा माझा अंतिम उद्देश आता ठरला. मी कोण आहे हे मला ओळखायचं आहे. त्यामुळे कोणतीही अवस्था माझी असली तरी सुद्धा मी एकच ब्रह्म समजतो आणि त्या पद्धतीने मला आता ज्ञान मिळण्याची आकांक्षा, मनीषा निर्माण झाली. किती आवश्यक आहे शिष्यामध्ये. हे गुण असल्याशिवाय शिष्य पुढे जाऊ शकत नाही आणि हा गुण अगदी क्षणोक्षणी त्यांचा प्रत्येक शब्दातून दिसतोय. आता तिसरं म्हणतायत ते, ब्रह्मैवाहमिदं जगच्च सकलं चिन्मात्र विस्तारितं सर्वं चेतदविद्यया त्रिगुणया शेषं मया कल्पितं इत्थं यस्य दृढामतिः सुखतरे नित्ये परे निर्मले चांडाले सुतु द्विजोस्तु गुरुरी त्वेषा मनीषा मम, त्वेषा मनीषा मम. आता मीच ब्रह्म आहे,
ते म्हणतात आहे मीच ब्रह्म आहे आणि हे संपूर्ण जग जे आहे ते चेतन स्वरूप ब्रह्माचाच विस्तार आहे. कारण कशावरून कळलं त्यांना? अरे मला जे वाटत होतं ते नाही, आणि हा चांडाळ माझ्या समोर आला आणि त्या चांडाळाने सांगितलं की मला स्नान करावं लागतंय, त्याच्यामध्ये तेच तत्व, माझ्यामध्ये तेच तत्व, म्हणजे मी पण ब्रह्म आणि ते पण सगळं जग त्याच्या चेतनेचा विस्तार आहे. म्हणजे एका छोट्या प्रसंगातून त्यांनी किती मोठं ज्ञान स्वतःला मिळवून घेतलं. आणि हे जे सर्व त्रिगुणात्मक अज्ञानातून मीच कल्पलंय, माझ्याच मध्ये सत्व रज तम गुण आहे. ही प्रकृतीपासून माझं जे शरीर आहे आणि त्या शरीरामध्ये असलेली मन बुद्धी चित्त अहंकार ह्या गोष्टी सत्व रज तम गुणांनी विभागलेल्या आहेत. मग हे जे सत्व रज, मगाशी स्वप्न सुषुप्ती आणि जागृतीबद्दल बोलले, म्हणजे पंचकातूनच ते किती पुढे चालले आहेत. पहिल्यांदा म्हणाले 3 अवस्था, पहिल्यांदा म्हणाले देहांच्या विविध प्रकार, आणि आता चैतन्याचं झालं. आणि आता ते म्हणतात आहे त्रिगुणात्मक जो माझा विचार आहे त्या विचारांमध्ये अज्ञानामुळे मी कल्पना केली अशी आहे. हा जे अज्ञान आहे ना, ते अज्ञान माझं दूर करा. कोणत्याही स्वरूपात आलेलं ज्ञान ग्रहण करण्यासाठी मी तयार आहे, कारण ही जी त्रिगुणात्मक माझी प्रकृती आहे ना, ती सत्वगुणी आहे माझी, प्रश्न तो नाही. पण सत्वगुणी असून सुद्धा रजोगुणाचा कुठेतरी प्रादुर्भाव होतो आणि अज्ञान निर्माण होतं. त्या अज्ञानातून मी समोरच्या व्यक्तीला ओळखू शकत नाही. असं होऊ द्यायचं नाही देवा. आता जो माझ्या समोर येईल तो माझा गुरु असणार आहे आणि तो नित्य परम निर्मळ ब्रह्मात सुखात स्थिर झाला आहे. सगळेजण, मी स्वतः माझी बुद्धी त्या गोष्टीमध्ये स्थिर केली आणि त्याच्यासाठी तो गुरु झालाय. तो जो आहे ना, तो माझा समोरचा गुरु झालाय आणि गुरु झालेला आहे ही माझी मनीषा आहे. तो जो गुरु झाला आहे ती म्हणजे घाई होत नसावी असं मला वाटतंय. कारण हे पंचक सांगत असताना त्यांनी सगळ्यात सुरुवातीलाच आपल्या देहाचे प्रकार सांगितले, म्हणजे जे काही देहात असलेले विविध रूप त्यांनी सांगितले. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सांगितलं, 3 अवस्था सांगितल्या, 3 गुणही सांगितले. आपण 3 गुणांनी बनलेलं प्रकृती 3 गुणांनी बनलेली आहे. सत्वगुण जरी अधिक असला तरी सुद्धा बाकीचे गुण मला त्रास देतात. कधी कधी अज्ञानामुळे समजत नाही, अज्ञानाचा पगडा आहे, त्यामुळे मी ओळखू शकलो नाही. पण आता माझी बुद्धी स्थिर झाली आहे की मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म मला काय आहे ते समजलंय आणि हे सगळं त्या ठिकाणी एकत्रित त्याचाच विस्तार आहे हे मला समजलं. मी कुणाचाही दोष आता करणार नाही, दोषारोपण करणार नाही. उलट जे मिळतंय त्यातून मी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करीन. किती मोठी गोष्ट त्यांनी 3 कडव्यांमध्ये सांगितली आणि वेदांत पुढे तर हळूहळू समजवणारच आहे आणि अगदी कथांमधून समजावून सांगणार आहे ते. पण आता सध्या या ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली. आपल्याला याच्यातून काय घ्यायचंय की कोणीही गुरु होऊ शकतो, फक्त शिष्याची मती तर तयार असेल तर गुरुच्या रूपात कोणीही येऊ शकतं आणि आपण त्याचा फायदा घेऊ शकतो आणि आपलं कल्याण ज्या ज्या मार्गाने करायचंय, ज्ञान मार्गाने म्हणजे साधं शिक्षण जरी असलं तरी गुरुच्या समोर बसूनच आपल्याला शिकावं लागतं. तसं त्यांनी सांगितलं, जो माझ्या समोर काहीतरी विशेष घेऊन येईल त्याला मानण्याची माझी आता बुद्धी तयार झाली आहे. आता शश्वन्नश्वरमेव विश्वमिखलं निश्चित्य वाचा गुरौ नित्यं ब्रह्म निरंतरं विमृशता निर्व्याज शांतात्मना भूतं भावि च दुष्कृतं प्रदहता संविन्मये पावके प्रारब्धाय समर्पितं स्वयंपुरे तेषा मनीषा मम. ह्याची माझी मनीषा, हे वाक्य फार गोड आहे त्यांचं. ही माझी मनीषा आहे आणि सगळं समजत असताना सुद्धा नम्रतेने म्हटलंय, देवा तो माझा गुरु आहे समोर आलेला. कोणता? हे संपूर्ण विश्व नश्वर आहे हे पण कळलं आता. त्यांनी सांगितलं हा ब्रह्माचा विस्तार आहे. आधी सांगितलं ब्रह्म मला दिसलंय, हा ब्रह्माचा विस्तार आहे. पण यामध्ये सांगितलं शश्वन्नश्वरमेव विश्वमिखलम, हे विश्वमखिलम, हे सगळं जे विश्व आहे ना ते नश्वर आहे. हे सुद्धा बुद्धीला पटायला पाहिजे. पटलंय, सत्वगुणामध्ये मला ते पटलंय. हे गुरूंच्या उपदेशाने निश्चयपूर्वक जाणलंय मी. गुरुच्या उपदेश मला कसं कळणार? या सगळ्या महत्वाच्या गोष्टी मला, आपण जेव्हा शिकत असतो शाळेमध्ये तेव्हा आपण हा अगदी एकदा तरी विचार करतो का की मला काही कळत नाही म्हणून माझे शिक्षक मला समजवत आहेत आणि ते मला लिहून घ्यायचंय, समजून घ्यायचंय, कळतच नाही. तीच अज्ञानाची अवस्था परमार्थात सुद्धा आहे.
कळलंच नाही की ते काय विशेष देत आहेत, ते मला कसं म्हणून ही पंचकांची आणि गुरुची कृपा आवश्यक आहे, जी आपण गणपतीकडून मागितली. त्यांनी सांगितलं हे संपूर्ण विश्व नश्वर आहे, हे तुम्ही सांगताय ते एकदम मला पटणार नाही. हळूहळू उदाहरणांनी मी तुम्हाला आपल्याला समजावून सांगणारच आहे ते म्हणतात. पण मला जे पटलं ते गुरुच्या कृपेने मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. तेव्हापासून त्यांची मती गुरुवरती स्थिर झाली आहे. हे संपूर्ण विश्व नश्वर आहे हे गुरूंच्या उपदेशाने निश्चयपूर्वक जाणतो. निश्चयात्मका बुद्धी म्हणजे नुसती बुद्धी माईक आहे, पण बुद्धीच्या आतमध्ये जी प्रज्ञा आहे त्या प्रज्ञेला मी सांगितलंय आता की हे आणि हेच फक्त सत्य आहे. आता जे मगाशी समजत होतं ते सत्य नाही, आता मला जे गुरुकृपेने मिळत आहे ना ते सत्य आहे. आणि त्या ठिकाणी मला निश्चयात्मका बुद्धी स्थिर निश्चय करायचा आहे. जो मनुष्य नित्य ब्रह्माचे अखंड चिंतन करतो, जो मनुष्य नित्यम ब्रह्मम निरंतरम विमृशता निर्व्याज शांत आत्मना, म्हणजे जो चिंतन करतो, ज्याचं मन निष्कपट होतं आणि शांत आहे, जो भूत आणि भविष्य काळातील पापांना आता चैतन्यरूपी अग्नीत जाळून टाकतो. म्हणतात काय म्हणतात की आम्हाला कळलंय, अरे आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय आहे वेगळी. जर आम्हाला भगवंत आवडायला लागला तर भगवंताच्या जवळ बसून भक्त त्याला सांगतो की माझं असं जो झालंय, मला पश्चाताप झालाय, आणि त्या पश्चातापाच्या अग्नीमध्ये आपल्या या सगळ्या गोष्टी पाप संपून जातात. मग तसं चिंतन माझं चांगलं असल्यामुळे, मी दुसरं कोणतंही चिंतन न करत असल्यामुळे, हा देह नश्वर आहे, हे पूर्ण जग नश्वर आहे, आणि जो दिसेल तो माझा गुरु आहे आणि त्याला गुरुतत्वाने मी नमस्कार करतोय असं जेव्हा मी सांगितलं, तो हा जो चैतन्यरूपी अग्नी आहे माझ्या मनातच आता धगधगता अग्नी आहे, त्या अग्नीमध्ये तो माझा यज्ञ सुरू झालाय. कशाचा यज्ञ सुरू झालाय की त्या ठिकाणी माझ्या जे पाप आहेत, विचित्र विचार आहेत, अज्ञान आहे, ते सगळं मला नष्ट करायचं आहे. ते सगळं मला नष्ट करायचंय. हे आणि कोणाच्या कृपेने होणार आहे? तुमच्या कृपेने होणार आहे. एवढी मानसिकता तयार झाली की कोणतंही बीज जर आपल्यामध्ये टाकलं अशा सुपीक जमिनीमध्ये, अतिशय सुंदर त्याला अंकुर फुटणार आहे. कारण बीज टाकण्याआधीची जी जमीन आहे ती अतिशय सुपीक आहे. मग या चैतन्यरूपी अग्नीमध्ये जाळून टाकायचं आहे मला माझं, म्हणजेच माझं पाप नाहीसं होईल, अंतःकरण शुद्ध होईल, जो समोर येईल तो माझा आहे. आणि असं असताना मी हा देह प्रारब्धावर अर्पण करतो. खूप मोठा वेदांत आहे या ठिकाणी. आता त्यांचं सुरुवातीचं पंचक असल्यामुळे आपण फक्त पंचकाचा अर्थ घेतोय, अगदी कणानी कणाचं उकल करणार पुढे जाऊन, प्रारब्ध काय, कर्म काय, धर्म काय, सगळं. पण आधी ते म्हणतात आहे की माझा जो देह आहे तो देह मी प्रारब्धावर टाकला. देह प्रारब्धावर टाकणं सोपं आहे का? देह प्रारब्धावर टाकणे म्हणजे माझं स्वतःचं काही अस्तित्व नाही, जे समोर असेल ते मान्य करणे, आणि जे मान्य करत असताना स्वतःचं अतिशय उत्तम कर्तव्य करणे, इतरांना त्रास होऊ न देणे, परोपकार करणे. असं सगळं केल्यावर माझा जो अग्नी जो धगधगीत पेटलेला आहे आतमध्ये, त्यामध्ये माझी पापं नष्ट नाही का होणार? आणि ही जी माझी पापं, आणि एका चुकीमुळे लक्षात आलंय बरं, नुसतं ज्ञानाने नाही झालंय ते. नुसतं ज्ञानाने झालं असतं ना तर त्याचा अहंकार झाला असता आणि तेच त्यांचं आयुष्य राहिलं असतं. पण तसं न होता त्यांनी सांगितलं या सगळ्या गोष्टी मला उघड्या डोळ्यांनी समजतायत, आणि ते समजल्यावर हा जो अग्नी प्रज्वलित झालाय ज्ञानाचा, आणि मुख्य म्हणजे माझा स्वतःचाच, की आता मला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता तो देह प्रारब्धाला मी अर्पण केलाय. प्रारब्धामध्ये जे असेल ते घडेल, पण माझं कर्तव्य मी करणार आहे. इतकी मोठी संकल्पना, आणि तोच गुरु आहे. जर माझ्यासमोर एखादं संकट आलं, परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट आली, सुख असो किंवा दुःख असो, ज्ञानामध्ये अडचण आली, काही जरी आलं तर तो मी गुरु समजीन. म्हणजे आधी चांडाळाला म्हटलं, सगळ्या प्रकारच्या व्यक्तींना म्हटलं, हत्तीपासून मुंगीपर्यंत म्हटलं, नंतर आपल्या 3 अवस्था, त्या 3 अवस्थांना सुद्धा जो साक्षी असतो तो मी मानला. त्यानंतर 3 गुण सांगितले प्रकृतीचे, की त्या 3 प्रकृतींचे गुण आहे, त्यामध्ये सुद्धा मला अडकायचं नाही. त्यानंतर आता आणखी पुढे जाऊन म्हणतात की हे नश्वर आहे सगळं मला माहिती आहे, पण या नश्वर जगामध्ये काहीतरी शाश्वत करायचं आहे. या नश्वर जगामध्ये काहीतरी शाश्वत करायचं आहे. हा देह माझा प्रारब्धाला अर्पण करतो, आणि ते जे काही समोर येत आहे ना ते माझं गुरुतत्व आहे. हे जे समोर येत आहे ते सगळं माझं गुरुतत्व आहे, आणि हीच माझी ठाम मनीषा आहे. तेषा मनीषा मम, हे वाक्य तर त्यातलं अगदी तोंडपाठ व्हायला पाहिजे त्यांचं, की आम्ही जे लहानपणी पाठ केलं तसं म्हणतो. हे महत्वाचं तत्व आपल्याला आवडायला लागतं. ही माझी मनीषा आहे. आतापर्यंत ही मनीषाच नव्हती. ज्ञान घेण्याच्या मागे इतका लागलो, इतका ज्ञानाच्या मागे लागलो, आणि ते सत्य ज्ञान आहे. सत्वगुण माझा वाढला,
आणि हे सगळं असताना, ज्ञान घेत असताना हा काही दुसरा मुद्दा आहे दर्शनशास्त्राचा, तो लक्षात नाही आला. आणि तो विश्वंभरांनी लक्षात आणून दिला. कुणाच्या रूपात? चांडाळाच्या रूपात आणून दिलाय. त्यामुळे मला आता अगदी डोळे खाडकन उघडले. आणि डोळे खाडकन उघडल्यामुळे तोच गुरु मी मानतो, हीच माझी मनीषा आहे. किती गोड त्यांचं निरूपण आहे स्वतःचं. अजून वेदांताबद्दल जरी बोलले नाही तर त्यांची मानसिक अवस्था आणि त्यांच्या मानसिक अवस्थेप्रमाणे जर आपल्याला मानसिक अवस्था स्थिर करता आली तर त्यांचं ज्ञान आपल्याला कळणार आहे ना. म्हणून पहिल्यांदा आपण गणेशाची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर शंकराचार्यांच्या दोन गोष्टी आणि हे तिसरं पंचक. या पंचकातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी स्वतःसाठी खूप आवश्यक असल्या, जसं त्यांनी सांगितलं की गुरुतत्व असल्याशिवाय आम्हाला हे कळणार नाही, तुमची कृपा असू द्या. नंतर या तिर्यंगनन देवताभिरहिमिन् नित्यं स्फुटा गुह्यते यद्भासार्दयाक्ष देह विषया भान्ति स्वतो चेतना तां भास्यै पिहितार्कमण्डलनिभां स्फूर्तिं सदा भावय न्योगी निर्वृतमानसो हि गुरुरी तेषा मनीषा मम, तेषा मनीषा मम. आता ह्यामध्ये चौथ्या श्लोकात म्हणतात आहे, मीच आहे अशी जी स्फूर्ती प्राणी मनुष्य देवतांमधून आतून जाणवते. आपल्याला जाणवेल आता, कारण ते म्हणतायत म्हणून जाणवेल. काय म्हणतात आहे ते? सगळ्या गोष्टीतून, अनेकातून सगळे विषय त्यांनी 5 याच्यामध्ये कव्हर केले. सगळे म्हणजे ब्रह्मापासून मुंगीपर्यंत सगळ्या अवस्था, सगळे गुण आणि कोणताही जातीभेद नाही, वर्णभेद नाही, काहीच नाही. सगळ्यांमध्ये मीच आहे अशी जी. आता मला वाटतं मी आहे, आता निर्जीव वस्तूला वाटणार नाही मी आहे म्हणून. ज्या ज्या काही सजीव समोर आहे त्यांना जे वाटतं मी ममत्व म्हणजे मी आहे असताचे अस्तित्व, त्यांना जे जाणवतं, मनुष्य असो, प्राणी असो, देवता असो, मग त्या देवतांना सुद्धा मी आहे हे जाणवतं. इंद्रादी देवता, त्यांना सुद्धा त्यांच्यामध्ये जी स्फुरण आहे, म्हणजे तिन्ही लोकात गेले आता ते. या तिन्ही लोकांमध्ये जे काही समोर आहे, ज्यांच्यामध्ये मी म्हणतो आपण, ते मनुष्य, देवता, मीच अशी जी स्फूर्ती आहे, तिच्या प्रकाशामुळे. तो पहिला श्लोक आहे ना आपला शंकराचार्यांचा, की आधी मी कोण आहे, तुझ्या डोळ्याला कसं दिसतं, डोळ्याच्या मागे आत्मा. या सगळ्या गोष्टींवरून ते पाहतात, त्याच विचारांनी पुढे जात आहेत आणि म्हणतात की ज्याच्या प्रकाशामुळे हे मला दिसतं की मी आहे, ज्याच्या प्रकाशामुळे मी दिसतो, तो मला समजावून सांगतो. जर आम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं तर त्याचा आत्म्याचा प्रकाश कसा जाणवेल? तर ते म्हणतात आहे, मीच आहे अशी ज्याची स्फूर्ती प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये आहे, मनुष्यांमध्ये आहे, देवतांमध्ये आहे, ती जी आहे ती हृदय, इंद्रिय, देह, विषय स्वतः अचेतन असून सुद्धा चेतन वाटतात. त्यामुळे अचेतन देह सुद्धा चेतन वाटतात. त्या चेतनेचे ध्यान, त्या चेतनेचे, ज्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये जी ती चेतना आहे, त्या चेतनेचे ध्यान जो योगी निरंतर करतो त्याचे मन पूर्णपणे निवांत होते. त्या चेतनेचं जर त्याच्या चेतनेबद्दल जर विचार करत गेला की माझी चेतना काय, मी कशाच्या आधारावर मी स्वतःला पाहू शकतो, हे सगळं ज्याचा त्यांनी विचार केला तर प्रत्येक ठिकाणी तेच सजीव रूपामध्ये दिसतं. आणि जे चेतन रूपामध्ये दिसतं त्या चेतन रूपाची जर मी सतत आराधना केली आणि त्याचाच विचार केला, म्हणजे पूर्वी आपण असत्याचा विचार करत होतो, अज्ञानामुळे विचार करत असतो. ही पृथ्वी सगळी ज्याच्या भरोशावर चालली आहे, ज्या प्रत्येक जीवामध्ये ते जे तत्व आहे त्या तत्वांची विचार योगी करतात. आता योगी करतात आणि म्हणून ते मुक्त असतात ना, योगी करतात. मग त्यांच्यासारखं आम्हाला करता यावं अशी आता माझी इच्छा आहे. शंकराचार्य म्हणतात योग्यांना जे प्राप्त झालं ते का प्राप्त झालं? कारण या पंचकामध्ये ते म्हणतात आहे की मीच आहे अशी स्फूर्ती ज्यांच्यामध्ये असेल त्या स्फूर्तीला नतमस्तक. ती जी स्फूर्ती म्हणजे आपण म्हणतो की इतरांमध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत वसलेला आहे, पण हे तोंडी बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षामध्ये त्याचा अनुभव घेऊन म्हणतात त्याला मी नतमस्तक आहे, कारण तो माझा गुरुरूपात माझ्या समोर आलेला आहे. तो जो आहे तो त्याचा माझा गुरुरूपात आलाय. कारण काय? कारण त्याचं मन अतिशय निवांत आहे. तो त्याचा विचार करतो शांततेने, समाधानाने, आनंदामध्ये असतो तल्लीन. आणि जो मी म्हणतो तो सुद्धा चेतनाचा आहे, ज्याला ज्ञान नाही तो सुद्धा, चांडाळ सुद्धा, कुणीही असलं तरी जो तो मी म्हणतो
म्हणजे असताचं अस्तित्व त्यांनी जाणलंय, ती चेतना प्रेरणेचा जर मी विचार केला तर तो निवांतपणा मला येतो. कारण तो निवांत आहे, तो निर्विकल्प आहे, त्याच्याबद्दलचं विवेचन आपण करणार आहे, कसा निवांत आहे त्याचं प्रत्येक गोष्ट समजणार आहे. पण सध्या ते म्हणतात, जे मी म्हणतात त्या मी मधलं जे तत्व आहे त्याचा जर मी विचार केला ते माझ्याजवळही आहे. प्रत्येक वेळी मी लोकांच्याच मधल्या मीचा विचार करण्यापेक्षा मी माझ्या मनाचा विचार करतो. माझ्यामध्ये जे चेतन तत्व आहे त्या तत्वावरती जर मी स्थिर राहायचा प्रयत्न केला तर मी निवांत होतो. आणि मी निवांत झालो म्हणजे तोच माझा गुरु आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुंतम. शेवटची ओळ घेतली एकदम, की जो ब्रह्मानंद, शांतता, निवांतता माझ्यामध्ये जर मला सापडली तर तो माझा गुरु आहे. आणि हीच माझी मनीषा आहे. हीच माझी मनीषा आहे. कोणती? की जर निवांत तत्व मला माझ्यामध्ये किंवा इतरांमध्ये वावरताना दिसलं, त्यांनी जरीही गोंधळ घातला, तो अज्ञानामध्ये जरी इतरांनी गोंधळ घातला तरी त्याच्यामध्ये असलेलं निवांत तत्व जर मला दिसलं तर मी निवांत नाही का होणार? म्हणजे माझी बुद्धी जिकडे जाईल तेच मी घेणार आहे ना, ग्रहण करणार आहे. आणि माझ्या बुद्धीला सांगितलंच आहे आता की आपल्याला असत्याकडे जायचंच नाही, आपल्याला सत्याकडे जायचं आहे. त्यामुळे अतिशय उत्तम असं जर काही समोर आलं आणि नसलंही उत्तम तरी त्याच्यामध्ये जे मी तत्व आहे ना, ते मी तत्व त्याच्या समोर तो माझा गुरु आहे. त्याच्यातलं मी तत्व, वरचा नाही. त्यांनी माझ्याशी कसंही वागलं, तो कोणत्याही जातीचा असला, अज्ञानी असला, पण तो मी तत्वामध्ये जर मी स्थिर झालो ना तर तो आणि मी वेगळा वाटतच नाही. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायात म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे. असं शंकराचार्यांनी स्थिर केलं आणि त्यांनी सांगितलं की तेषा मनीषा मम. आणि हीच माझी मनीषा आहे. हे मनीषा पंचक अक्षरशः अगदी डोळ्यातून पाणी आणण्यासारखं हे पंचक आहे. मग त्यांनी असं केलं तेव्हा कुठे ते जगकल्याण करू शकले, तर निदान आपण आत्मकल्याण तर करून घेऊ शकतो, त्याचा विचार तर करू शकतो कमीत कमी, की काय त्यांना सांगायचंय. त्यांनी स्थिर बुद्धी कशी गुरुकडे केली आणि कोणता गुरु आहे. गुरु तत्व सापडलंय त्यांना आणि त्या गुरुतत्वाचा विचार करत असताना जे दिसेल ते चांगलं असलं तरी आणि नसलं तरी, कारण मूळ गाभाच त्यांना कळला ना. मूळ गाभा कळल्यामुळे त्यांनी त्याच्याकडे बघितल्यावर ते शांत झाले. हे आपलं चौथं कडवं झालं. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला गंगेच्या पाण्यात दिसणारं प्रतिबिंब, गंगेच्या पाण्यात दिसणारं प्रतिबिंब माझ्याही घरी तेच आहे आणि दुसऱ्यांच्या घरी सुद्धा तेच आहे. तेव्हा गंगेनी आणि विश्वनाथांनी सांगितलं, बाबा भेद करू नको. भेद जर केला तर त्या ठिकाणी मी तुझी पुन्हा परीक्षा घेईन आणि तुझी जी माळ वाचली ना सुकण्यापासून, ती केवळ ह्या विचारांनी वाचली, अन्यथा ज्ञान काही कमी नाही आहे प्रत्येकाजवळ. ज्ञान हा दुय्यम घटक असला पाहिजे. पहिला घटक असला पाहिजे आपल्या स्वतःमध्ये अंतःकरण शुद्धी आणि आत्मपरिवर्तन. ते जर तुझं घडलं असेल, आणि हे कुठून घडलं? त्या चांडाळामुळे. आणि त्या चांडाळामुळे निमित्त झालं आणि एवढं मोठं प्रगल्भ व्यक्तिमत्व उदयाला आलं ज्यांनी जगाचा उद्धार केलाय. आणि पाचव्या याच्यात म्हणतात, यत् सौस ख्यांबुधिलेश लेशत इमे शक्रादयो निवृत्ता याचिते नितराम प्रशांत कलने लब्ध्वा मुनिर्निवृता यस्मिन् नित्य सुखं बुधो गलिच्छति ब्रह्मैव ब्रह्मविद् यक्कश्चित् सुरेंद्र सेवित पदो नूनं मनीषा मम, नूनं मनीषा मम. म्हणजे आता यामध्ये शेवटच्या याच्यात म्हणतात ते की ज्याच्या आनंद सागराच्या केवळ एका थेंबानेही इंद्रासारखे देव तृप्त होतात. एका थेंबानी अमृताचा कण, एक थेंब जरी ज्यांचा मिळाला त्यांनी इंद्रासारखे देव जर तृप्त होतात. असं तत्व मला सापडलंय म्हणतात. असं तत्व कशामुळे सापडलं? गुरु मिळाल्यामुळे. ते जर गुरु रूपामध्ये जर तो आला नसता तर ह्या तत्वापासून मी वंचित राहिलो असतो, ज्ञान असून सुद्धा. पुन्हा पुन्हा हा विषय का निघतोय की ज्ञान घ्यायचंय, पण ज्ञान घेत असताना त्याच्या मागचं अंतःकरण शुद्धी जास्त महत्वाची आहे. हे शंकरांच्या 3 गोष्टींवरून आपण शिकलो की ह्या गोष्टींकडे लक्ष नाही गेलं तर ज्याच्या आनंद सागराचा केवळ एक थेंब मिळण्यासाठी इंद्रासारखे देव पिऊन देव तृप्त होतात आणि ज्यांच्या चित्तामध्ये पूर्ण शांती आहे. तुम्ही आपण जर असा विचार केला तर ही जी गोंधळ आहे ना तो सगळा वरवरचा आहे. हा जो गोंधळ आहे, अशांत चित्त आहे,
जे काही अज्ञान आहे, गोंधळ, तो खरंच वरवरचा आहे. प्रत्येक जण आतून जर विचार केला ना तर तो पूर्णत्वाचा विचार करू शकतो. तो करत नाही हा त्याचा भाग आहे. पण प्रत्यक्षामध्ये आतलं जे तत्व आहे ते तत्व शांत आहे. त्या शांत तत्वाकडे यांचं लक्ष गेलंय. जसा समुद्र इतका उफाळतो बाहेर, इतक्या लाटा येतात मोठमोठ्या, पण आतमध्ये पाहिलं तर तो शांत आहे. आणि तसा शांत नाही पार्वतीच्या वेळेस ते पण सांगणार आहे तो कसा अशांत आहे. हे सगळं या दृष्टीने जर बघितलं तर कुठे शांतता आहे? शांतता आतमध्ये आहे. मग ही जी शांतता आहे, ज्यांच्या चित्तामध्ये पूर्ण शांती नांदते, ज्याच्या ब्रह्माच्या किंवा परमात्म्याच्या चित्तामध्ये, विश्वंभराच्या, आता विश्वनाथाच्या चित्तात जी शांती नांदते त्याच्याकडे, त्याच्या चित्तात पूर्ण शांती नांदते, ज्यात लीन होऊन ऋषी तृप्त होतात. हेच तर खरं कळायला पाहिजे. ज्यांच्यामध्ये आम्हाला कुणाच्या मागे जायचंय, महाजनो येन गतस्स पंथा, म्हणजे ऋषी मुनी शांत होतात. म्हणजे ऋषी मुनी शांत मला दिसले, त्यांची शांती मला दिसली. त्यांनी कुठून मिळवली? त्यांना कुठे वेगळं परिमाण आहे का? तेही याच जगात वावरतात, याच समाजामध्ये वापरतात आणि हेच सगळे लोक त्यांच्या समोर असतात. हीच सगळी परिस्थिती असते. उलट याहीपेक्षा कठीण परिस्थितीत ते जगतात, तरी सुद्धा त्यांच्याजवळ जी आत्मिक शांती असते ती कशाच्या भरोशावर असते? कारण त्यांची दृष्टी बदललेली आहे. फक्त परिस्थिती बदलत नाही, मनस्थिती बदलली आहे, त्यामुळे ते शांत होतात. म्हणजे अशांत जगामध्ये शांत ऋषी मला दिसले. आणि हे अशांत ऋषी कशामुळे? की तुझ्या एका थेंबानी, तुझ्या प्रेमाचा तो अमृताचा कण इंद्र सुद्धा ज्यासाठी तळमळतो तो मिळतो या ऋषींना. म्हणून असे ऋषी शांत होतात आणि ज्यामध्ये त्यांची बुद्धी विलीन होते. त्यांची बुद्धी स्वतःची राहत नाही, जसं भगवंत ठेवेल तसं. असं सगळं जग चाललंय आणि आत्मकल्याण करून किती लोकांचं कल्याण झालंय शंकराचार्यांमुळे. म्हणजे नुसतं ब्रह्मनिष्ठ आहेत ते. ब्रह्मनिष्ठ म्हणजे समाजाची कळ, त्याची तुलनात्मक विवेचन सुद्धा करते. की तुलना 3 लोकांमध्ये, शुकाचार्यांमध्ये आणि शंकराचार्यांमध्ये, अशी तुलना सुद्धा आपण करू. त्यांनी इतकं मोठं कार्य करून ठेवलंय. त्यांची दृष्टी कोणाकडे होती? तर ऋषींकडे होती, जे ब्रह्मनिष्ठ आहेत आणि जे आनंदात आहे. आपली दृष्टी आनंद असणाऱ्या लोकांकडे जातच नाही जोपर्यंत गुरुकृपा होत नाही. जोपर्यंत समाजाकडे, बिघडलेल्या समाजाकडे आपण बघत बसू, कलियुगाच्या प्रकोपाकडे जर बघत राहिलं तर ब्रह्मनिष्ठ ज्ञानी अशा प्रकारची बुद्धी जातच नाही. म्हणून असे मधून मधून असे प्रसंग घडतात की ज्या प्रसंगामुळे आपण सत्याच्या शोधाच्या मागे लागतो. आणि मग त्यांनी म्हणलं तृप्त होतात जे एका अमृताच्या कणाने जे तृप्त होतात, ज्यामध्ये त्यांची बुद्धी विलीन होते, तो स्वतः असे लोक ब्रह्म होतात, असं त्यांनी लिहून ठेवलंय सुरुवातीलाच. म्हणजे मला असं वाटतं सुरुवातीला जर आनंद देऊन टाकला की ब्रह्मापर्यंत आपण काहीच होणार नाही, तो नंतरचा भाग आहे. आपण आपले प्रयत्न जसे असतील, पण हे लोक ब्रह्मच असतात. हे लोक ब्रह्म असतात कारण ब्रह्माची शांती, ब्रह्माचं स्वरूप त्यांना प्राप्त होतं. कोणत्या परिस्थितीत? ते काही स्वर्गात नाही किंवा पाताळात नाही, आपल्यासारखे समाजातच आहेत. आपल्या समाजामध्ये असून सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर ते शांत राहू शकतात, त्यांची जी शांती आहे ती ब्रह्मच होतात ते स्वतः. कारण त्यांच्यावरती मायेचा आणि समाजाचा आणि बुद्धीचा कोणताही परिणाम त्यांच्यावरती होत नाही. त्यामुळे त्या लोकांकडे माझी दृष्टी जायला लागली. आता दृष्टी माझी कशी होती? ज्ञानामध्ये केंद्रित होती. खूप वेगळ्या प्रकारचं ज्ञान मी मिळवलं. पण भगवंता, तुझ्या दर्शनामुळे हा जो प्रसंग माझ्या जीवनामध्ये घडला, त्यामुळे मला दर्शनशास्त्र कळलं. आणि दर्शनावर भर आहे, ज्ञानापेक्षा दर्शनावर भर. ज्ञान तर देणारच आहे, ज्ञान कुठे पळून जात आहे? ज्ञान देणार आहे, पण आधी तुमचं ज्ञान घेण्यासाठी पात्रता नको का? आपण म्हणतो नवीन पिढी निर्माण करायची आहे. प्रवीण पिढी निर्माण करत असताना आई वडिलांची जर तयारी नसेल, कोणत्याही प्रकारची सुपिकता मनामध्ये आणि विचारांमध्ये नसेल, तर कशी पिढी निर्माण होईल? त्यामुळे ती पिढी जर निर्माण करायची असेल तर स्वतःचं वागणं कसं पाहिजे, चारित्र्य कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टी जशा पिढी निर्मितीसाठी आवश्यक आहे, तसं ज्ञान घेण्यासाठी, आत्मकल्याणासाठी आपली मती, अगदी अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. आणि त्यांची दृष्टी ज्ञानाकडे आणि त्याकडे ऋषींकडे आहे. मग त्या ऋषींकडे बघून हे ध्यानात बसायचे. कुणाकडे बघून? तर ऋषींकडे. का? कारण ऋषींना याही जगामध्ये अतिशय उत्तम असं काहीतरी गवसलंय आणि ते गवसलेलं असताना ते शांत राहतात आहे. मग ते शांत राहिल्यावर तो स्वतः ब्रह्म होतो, असं शंकराचार्य स्वतः सांगतायत. की जे शांत आहेत, म्हणजे चिखलामध्ये कमळ सरळ सरळ, कारण प्रत्येकाला काही सुपीक जमीन मिळणार नाहीये. चिखलामध्येच आपल्याला जर उगवायचं आहे तर ती दृष्टी मिळणं खूप आवश्यक आहे. आणि त्यांनी म्हटलंय पुन्हा, या कश्चित सुरेंद्र सेवित पदो नूनम मनीषा मम
यत्कश्चित् सुरेंद्र सेवितपदो नूनं मनीषा मम. म्हणजे हे ब्रह्मज्ञानी नव्हे फक्त, हे काही ब्रह्माचं ज्ञान घेणारे नाही आहेत फक्त. असा जो कोणी आहे तो निश्चितच देवतांनी पूजन केलेलं आहे. यांचं पूजन देवतांनी केलंय. कारण ह्या अशा मायेच्या बाजारात तुम्हाला पाठवलं आणि सुद्धा मायेचा लवलेशही त्यांच्यावरती जेव्हा जाणवत नाही तेव्हा देवता त्यांचं पूजन करतात. आणि त्यांच्या देवतेंनी केलेलं पूजन असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची वेगळीच प्रभा असते. त्यांच्या चेहऱ्यावरती एक शांती असते आणि ती शांती मला आकर्षित करते आहे. आणि हे गुरुतत्व आहे. म्हणजे ऋषींमध्येही आहे, चांडाळामध्येही आहे, हत्तीमध्ये आहे, मुंगीमध्ये आहे, सगळीकडे भरलेलं आहे. जोपर्यंत आपली बुद्धी स्थिर होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी दिसत नाही. आणि दिसण्यासाठी कोणत्याही स्वरूपामध्ये सद्गुरू माझ्यासमोर येतील, कोणतंही स्वरूप असो. कारण सद्गुरूंना ना एक असं रूप नाही आहे. जसं रामाचं जर आपल्याला चिंतन करायचं असेल तर रामाचं आपण धनुष्यापासून त्याच्या चेहऱ्यापासून वर्णन करतो. त्यानंतर आपण विठ्ठलाचं चिंतन करत असताना आता समचरण म्हटल्याबरोबर आपल्या समोर ते 2 पाय येतात, पण तसं गुरूंचं वर्णन नाही. मग हे सुद्धा आपल्याला समजण्यासारखी गोष्ट आहे. गुरु ब्रह्मानंदम परमसुखदम, ज्यांच्याजवळ ब्रह्मानंद आहे, ज्यांच्याजवळ परमसंबंध शांती आहे, असे जे त्यांच्या चेहऱ्यावरचे जे ऋषी तत्व आहे ते तत्व कोणत्याही ठिकाणी मला दिसू शकतं. आणि मला जर दिसलं तर शिक्षक कसाही असला आणि जर विद्यार्थी तयार असेल तर विद्यार्थ्याला फायदा होतो. कारण त्याची दृष्टी त्याची तयार झाली आहे. आणि ही दृष्टी कुणी तयार केली आहे? या विश्वनाथांनी वेगळ्या रूपामध्ये दर्शन घेऊन शंकराचार्यांची दृष्टी तयार झाली आहे. आणि त्या दृष्टीतून ते इतकं काही करून गेले आहेत की ज्याचा पुढे विजयमाला त्यांच्या गळ्यात पडली आहे. हे सगळं बघितल्यानंतर कसा आपल्यामध्ये बदल घडतो आणि त्याचं उदाहरण सांगितल्याशिवाय पटणार नाही. त्यामुळे आपण ज्ञानाकडे वळण्याच्या आधी त्यांचं स्वतःचं चरित्र थोडक्यात एका पंचकाद्वारे बघितलं आणि या पंचकातून त्यांची मनस्थिती स्थिर झालेली आपण बघितली. आणि अशी मनस्थिती स्थिर होण्यासाठी सुरुवातीला आपण गणेशाची आराधना सुद्धा केली आणि वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक ऐकून आपल्या बुद्धीला सांगितलं की आपल्या बुद्धीला जेवढं कळतं तेवढं खरं नाही, त्यापेक्षा कितीतरी अगाध ज्ञान या समुद्रामध्ये आहे, ज्ञानासमुद्रामध्ये. ते जर आपल्याला घ्यायचं असेल, या सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर आणि तरच माझ्या बुद्धीला ते पटेल. अन्यथा ते तोपर्यंत पुन्हा अज्ञानासारखं जसं त्यांचं घडलं तसं आपलं घडत जाईल. पण ब्रह्मनिष्ठ सद्गुरू, ब्रह्मनिष्ठ ऋषी आणि सगळे माझ्या दृष्टीने एक आहे. आणि हे सगळं करत असताना माझी काय इच्छा आहे? या कश्चित सुरेंद्र सेवितपदो नूनं मनीषा मम, यः कश्चित् सुरेंद्र सेवितपदो नूनं मनीषा मम. अशा पद्धतीने ज्ञानच गुरुत्व ठरवते. हा जन्म आपला ज्ञान देण्यासाठी, जन्मामुळे आपल्याला ज्ञान मिळतं असं काही नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं आता की जन्मामुळे ज्ञान मिळत नाही. तुमची इच्छा असेल, सद्गुरूंची कृपा असेल, सगळ्या ठिकाणी जर गुरुतत्व दिसायला लागलं तर आपल्यावर कोणत्याही क्षणी कृपा झाली असं समजायचं आणि ज्ञानात आणि आनंदात राहण्याची सुरुवात करायची. सुरुवातीला आनंद मिळत असेल तर ते ज्ञान आनंदानेच आपण घेऊ शकतो. अन्यथा नुसत्या शंका कुशंका जर मनात असतील तर ते आपल्या बुद्धीमध्ये आपण धारण करू शकणार नाही. त्यामुळे बुद्धीला धारण करण्यासाठी आधी गणेशाची कृपा आणि त्यानंतर शंकराचार्यांची कृपा, अशा प्रकारची कृपा घेऊन आपण एक एक त्याचा विषय उलगडत जाऊ. जे उद्यापासून करू. आज आपण हे जे मनीषा पंचक आहे ते जमल्यास एकदा, ज्यांना माहिती नसेल, बरेच जणांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण ज्यांना माहिती नसेल त्यांनी एकदा वाचलं तर त्याचं सुद्धा विशेष फळ आहे की त्या फळाचा आपल्याला सगळ्यांना लाभ मिळावा अशी इच्छा. आणि हे सगळं जे निरूपण आहे ते समर्थचरणी समर्पित करते. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनम न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.